राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख अभयारण्य आहे, जे विशेषतः गव्यासाठी प्रसिद्ध आहे. 351 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेलं हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचा एक भाग आहे. तिथे गवे, हरिण आणि विविध रंगीबेरंगी पक्षी उत्तमरित्या आपल्याला बघता येतात. येथे जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ हा हिवाळा आहे. राधानगरी अभयारण्याला दाजीपूर बायसन सँक्च्युरी असेही म्हणतात, कारण येथे हजारोहून अधिक भारतीय गवे मुक्तपणे फिरताना आपल्याला दिसतात. राधानगरीच्या जंगलाचा खरा राजा म्हणजे गवा. ताकदवान शरीर, अवाढव्य शिंग आणि करारी नजर असलेला हा प्राणी दाजीपूरची शान आहे. राधानगरी ते दाजीपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी असलेली झाडे एकमेकात इतकी मिसळलेली आहेत की भर दुपारीही जमिनीवर ऊन पोचत नाही. सर्वत्र पसरलेली हिरवीगार झाडी मनाला शांत करतात. सह्याद्रीच्या डोंगर रांगामधून जाणारा हा रस्ता अनेक लहान मोठ्या नागमोडी वळणांनी नटलेला आहे. प्रत्येक वळणावरती निसर्गाचे एक नवीन रूप समोर येते. हा रस्ता अभयारण्यातून जात असल्यामुळे प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून गाडीचा वेग कमी ठेवावा आणि हॉर्न वाजवणे टाळावे. आम्ही थोड्या वेळातच वाईल्ड लाईफ सँक्च्युरीच्या गेटवरती पोहोचलो. आता आम्ही सज्ज होतो जंगल सफारीसाठी. तेथे आम्ही जंगल सफारीसाठी आवश्यक असणारे तिकीट आम्ही काढले. 1800 रुपये गाडीसाठी आणि 50 रुपये दर माणसे तिकीट, असे 2400 रुपयाचे तिकीट आम्ही काढले होते. गव्या व्यतिरिक्त इथे भेकर, सांबर, पिसोरी, रानडुक्कर, बिबट्या, रानकुत्री, अस्वल, वाघ हे प्रामुख्याने इथे आढळून येतात. तसेच शेकरू आणि खवले मांजर हे सुद्धा इथे आढळते. तसेच विविध प्रकारचे साप इथे आढळतात. पक्ष्यांमध्ये हॉर्नबिल, रानकोंबडे, धनेश, मलबारी कस्तूर हे आणि विविध प्रकारचे बुलबुल इथे पाहायला मिळतात. तर चला मित्रांनो, जुन्या मार्शल मधून जंगल सफारी करायला. आज माझ्यासोबत सर्व फॅमिली मेंबर होते. पृथ्वी, सात्विक, शौर्य, मम्मी पप्पा. तर आज काय सायटिंग होते बघूया. दाजीपूर हे प्रामुख्याने गव्यासाठी प्रसिद्ध आहे. शाहू महाराजांना गव्याचे विशेष आकर्षण होते. या प्राण्याचे अस्तित्व टिकून राहावे यासाठी त्यांनी त्या काळी कडक नियम केले होते. त्यामुळे या भागात गव्याची संख्या वाढण्यास मदत झाली होती. दाजीपूर या नावाचा संबंधही महाराजांच्या काळाशी संबंधित आहे. कोल्हापूर संस्थानाचे मुख्य अभियंता दाजीराव अमृतराव विचारे हे शाहू महाराजांचे विश्वासू सहकारी होते. त्यांनी राधानगरी धरणाच्या बांधकामात मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून महाराजांनी या परिसराला दाजीपूर असे नाव दिले. जंगल सफारीची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असते. 2:30 वाजेपर्यंत आपण जंगल सफारीचे तिकीट काढू शकता आणि शेवटची सफारी ही 2:30 वाजता असते. सकाळी 6:30 ते 9:30 आणि दुपारी 3 ते 6 या जंगल सफारीमध्ये प्राणी दिसण्याची शक्यता खूप जास्त असते. परंतु आम्ही 11 वाजताच्या सफारीला गेलो असल्यामुळे आम्हाला काय मिळते याबद्दल आम्हाला उत्सुकता होती. सफारी दरम्यान गाडीतून खाली उतरण्यास सक्त मनाई आहे. दाजीपूर अभयारण्य मंगळवारी पर्यटकांसाठी बंद असते. हे लक्षात घेऊनच आपण जंगल सफारीचे नियोजन करावे. महाराजांनी 1909 मध्ये राधानगरी धरणाच्या कामाला सुरुवात केली होती. या धरणामुळे परिसरात पाण्याचे साठे निर्माण झाले, ज्यामुळे वन्य प्राण्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाले. या पाणलोट क्षेत्रामुळे येथे निमसदाहरित जंगलाची वाढ झाली आणि आज तेच जंगल जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट झाले आहे. 2 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आम्ही बोधवन गेटवर पोहोचलो. बोधवन गेट दाजीपूर मधले एक महत्वाचे प्रवेशद्वार आहे. या गेटच्या जवळ अभयारण्यात राहण्यासाठी वन विभागातर्फे काही पर्याय उपलब्ध केलेले आहेत. दाजीपूरच्या जंगलात सुमारे 425हून अधिक वनस्पतीच्या प्रजाती आढळतात. यामध्ये प्रामुख्याने अंजनी, जांभूळ, हिरडा, ऐन, किंजल, उंबर, कुंभा, पिसा, त्यानंतर विविध प्रकारच्या औषधी वनस्पती इथे आढळतात. काही वेळानंतर आम्ही वॉच टॉवरच्या इथे पोहोचलो. वॉच टॉवरच्या वरती पोहोचल्यानंतर आम्हाला राधानगरीच्या बॅकवॉटरचे असे विहंगम असे दृश्य आम्हाला दिसले. त्याचसोबत सह्याद्रीचे रांगडे रूप सुद्धा दिसले. महाराजांनी घालून दिलेल्या या संवर्धनाच्या पायामुळेच स्वातंत्र्यानंतर 1958 मध्ये या भागाला महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.
1985 मध्ये विस्तारून राधानगरी वन्यजीव अभयारण्य असे करण्यात आले. हा संपूर्ण मार्ग हा ऑफ रोड स्वरूपाचा आहे. येथे डांबरी रस्ता नाही, लाल माती, दगडधोंडे आणि मुरमानी हा रस्ता बनवलेला आहे. सुरुवातीचे काही किलोमीटर रस्ता हा सपाट आहे, पण त्यानंतर हा मार्ग तीव्र चढावाचा होतो. तुम्ही कोल्हापूरच्या दिशेकडून कोकणच्या कड्याकडे जात असता. तसेच हा रस्ता मुरमाचा बनलेला असल्यामुळे पावसाळ्यात इथे जंगल सफारी होत नाही. सफारीमध्ये आम्हाला पहिलं सेटिंग झालं तो म्हणजे निळ्या डोक्याचा कस्तूर, ज्याला इंग्लिशमध्ये ब्लू हेडेड रॉक थ्रश असे म्हणतात. सह्याद्रीच्या रांगामध्ये हा अत्यंत देखणा पक्षी आपल्याला बघायला मिळतो. नर कस्तूर अत्यंत रंगीबेरंगी असतो. त्याचे डोके आणि गळा गडद निळ्या रंगाचा असतो. तसेच पाठीचा भाग काळा व निळा असतो, तर पोटाच्या आणि शेपटीच्या खालचा भाग नारंगी आणि तपकिरी असतो. पंखावरती एक पांढरा ठिपका असतो जो उडताना स्पष्टपणे दिसतो. मित्रांनो, राधानगरी म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी नंदनवनच. येथे 235 पेक्षा जास्त प्रजातीचे पक्षी आढळतात. जर तुम्ही शांत ऐकलात तर तुम्हाला एक वेगळंच संगीत ऐकू येतं. तुम्हाला मलबार विस्लिंग थ्रश, हॉर्नबिल, सुतार पक्षी, विविध प्रकारचे फ्लाय कॅचर्स यांचे संगीताचे आवाज आपल्याला ऐकू येतात. दाजीपूरच्या जंगल सफारीमध्ये वाघाचे पाणी आणि मचाण हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. पूर्वीच्या काळी या पाणवठ्यावरती वाघाचे सायटिंग मोठ्या प्रमाणात होत होते, म्हणून या पाणवठ्याला वाघाचे पाणी असे नाव पडले. अलीकडच्या काळात येथे बिबट्याचे सायटिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच भेकर, हरिण, सांबर आणि गवा हे सुद्धा या पॉईंटवरून आपल्याला दिसतात. वरती आम्ही मचाणवरती गेलो होतो त्यावेळी आपणास सह्याद्रीचे हिरवेगार असे सौंदर्य आम्हाला बघायला मिळाले. राधानगरीच्या जंगलामध्ये आम्हाला भरपूर शिकारी पक्षी किंवा रंगीबेरंगी पक्षी दिसले होते, परंतु हे सदाहरित जंगल असल्यामुळे आम्हाला शूट करण्यात अडचणी होत्या. तसं बघितलं तर आम्ही खूप वेळा ग्रासलँडमध्ये गेलो आहोत, जसे की LRK, भरतपूर, वेलवडार, सासवड ग्रासलँड, भिगवण ग्रासलँड. यामध्ये गवत प्रदेश असल्यामुळे आपल्याला लांबवरचे बघता येते, परंतु या उलट सदाहरित जंगलामध्ये आपल्याला जवळचेच पक्षी कॅप्चर करतात. लांबचे पक्षी आपल्याला झाडांमुळे दिसत नाहीत. जंगल सफारीमध्ये आम्ही त्याचा वेट करत होतो, तो मोमेंट आला होता. आम्हाला रानगाव्याचे दर्शन झाले होते. हा एक तरुण गवा होता. जंगल सफारी दरम्यान अजून एक पक्षाची सायटिंग झाली, तो म्हणजे राखी रानकोंबडा. राखी रानकोंबडा आणि कोंबडी याचे जंगल सफारी दरम्यान आपणास वारंवार दर्शन होत असते. त्यानंतर अजून एक रेअर सायटिंग झाले, ते म्हणजे स्वर्गीय नर्तक. स्वर्गीय नर्तकचे सायटिंग होणे हे खूप रेअर आहे. स्वर्गीय नर्तक हा एक खूप देखणा पक्षी आहे. स्वर्गीय नर्तकला इंग्रजीमध्ये इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर असे म्हणतात. त्यानंतर आम्हाला एक पक्षीचे सायटिंग झाले, तो पक्षी म्हणजे पावसा पक्षी. मान्सूनचा पाऊस येण्याआधी याचा पाऊस आला हा जो आवाज येतो, त्यामुळे शेतकरी राजाला सूचना मिळते की आता कामाला लागा. हा सफारी दरम्यानचा अजून एक आकर्षणाचा पॉईंट म्हणजे कोकण पॉईंट.
दाजीपूर सफारीच्या शेवटच्या टप्प्यावरती हा पॉइंट येतो. येथून सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे आणि खोलदऱ्यांचे दृश्य दिसते ते पाहून श्वास रोखला जातो. येथून खाली पाहिलं की कोकणचा निसर्ग आणि नागमोडी वळणे घालणारे रस्ते दिसतात. पावसाळ्यात हिवाळ्यात इथून दिसणारी ढगांची दुलई म्हणजे जणू स्वर्गाचा अनुभव असतो. येथून संध्याकाळच्या सफारी दरम्यान दिसणारा जो सूर्यास्त असतो तो महाराष्ट्रातील सर्वोत्तम ठिकाणापैकी एक आहे. संध्याकाळच्या सफारी दरम्यान आपल्याला सनसेट बघता येतो. सफारी दरम्यान कोकण पॉइंट नंतर जो महत्वाचा पॉइंट येतो तो म्हणजे सावराई सडा. सावराई सडा हा एक पठार असून जांबा दगडाचे पठार आहे. हा परिसर त्याच्या नैसर्गिक रचनेमुळे आणि जैवविविधतेमुळे ओळखला जातो. हा सडा अत्यंत विस्तीर्ण असून चहूबाजूने घनदाट जंगलाने वेढलेला आहे. पावसाळ्यात ह्या सड्यावरती हिरवेगार गवत आणि रानफुलाची जी चादर पसरलेली असते ती कास पठाराची आठवण करून देते. सावराई सडा हे रानगव्याचे सर्वात लाडकं ठिकाण आहे. या पठारावरती नैसर्गिक पाणवठे आहेत जेथे पाणी पिण्यासाठी रानगवे मोठ्या प्रमाणे येतात. जेव्हा आमची एक साईडची सफारी कंप्लीट झाली आणि आम्ही रिटर्न निघालो तेव्हा आम्हाला सावराई सड्यावरती एका गव्याचे दर्शन झाले. हा गवा मुक्तपणे गवत चरत होता. सावराई सडा हे नाव येथे असलेल्या सावराई देवी या स्थानिक देवतेच्या मंदिरावरून पडलेलं आहे. हे मंदिर अत्यंत साधे आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहे. स्थानिक लोकांची ह्या देवीवर खूप श्रद्धा आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता आहोत राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये. तर इथं जी माहिती रूम जी आहे तिथे विविध प्रकारची फुले, फळे आणि झाडांच्या विषयी माहिती दिलेली आहे. त्याचा एक प्रकारे डिस्प्ले करण्यात आलेला आहे. दाजीपूर अभयारण्य हे विशेष करून गव्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे भरपूर प्रमाणात फुलपाखराच्या प्रजाती आढळून येतात. दाजीपूरचे स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे हा भारतीय गवा. त्यानंतर इथे भरपूर प्रमाणात विविध प्राणी सुद्धा आढळतात, जसे की टायगर, लेपर्ड, मुंगूस, जंगल कॅट. वरती विविध प्रकारचे दिसणारे इतर पक्षी याच्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. इथे कमीत कमी 100 प्रजातीच्या पक्षी इथे आढळतात. त्यानंतर इथे आपण बघू शकतो खवले मांजर, रानकुत्रा, मुंगूस, अस्वल, त्यानंतर रानडुकर हे सुद्धा आढळते. त्यानंतर आपण बघू शकतो बेकर म्हणजे भुंकणारा हरिण, ते इथे आढळते.
प्रकारचे साप सुद्धा आढळतात. त्याचा इथे डिस्प्ले बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर विविध प्रकारचे उभयचर इथे आढळतात. प्रामुख्याने बेंगाल मॉनिटर लिझार्ड ही मोठ्या प्रमाणात इथे आढळते. त्यानंतर विविध प्रकारच्या कोळीच्या जाती, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.